मित्रांनो, एकदम ऑनेस्टली जर बोलायला गेलं ना, तर या चित्रपटाविषयी म्हणजे मी इतकं जास्त एक्सायटेड होतो याच्या ट्रेलरपासूनच, आणि एक्सपेक्टेशन्सवर म्हणतो ना आपण उभा राहिला हा चित्रपट. यार म्हणजे अरे तुम्ही लहानपणी ॲक्च्युली गेल्यात आहे दिवस आता, पण एप्रिल मे महिन्याच्या हॉलिडेज सुट्ट्या, यार मी एक सांगू, असं तुम्ही जर चित्रपट बघायला जाल ना, तुम्हाला असं वाटेल यार सगळं रिवाइंड झालं. माझ्याकडे वर्ड्सच नाही आहेत या चित्रपटाविषयी. मी काय रिॲक्ट करू. मी स्वतः शॉक्ड आहे. तुमचे मित्र वगैरे तुम्ही असं वाटलं यार की, आणि गावात तर यार मला माहीत नाही की म्हणजे फक्त शहरातच किंवा गावातही चांगल्या तऱ्हेने जर का हा चित्रपट रिलीज केला गेला असेल ना, छोट्या छोट्या शहरांमध्ये पण असतात. ॲक्च्युली महाराष्ट्रात इश्यू हाच आहे की हिंदीत चित्रपट धडाधड रिलीज करतात. हे चांगले चित्रपट दूरच राहतात. काही काही ठिकाणी मी बघितलं आहे. आता आमच्या तिकडं पण एक म्हणजे गाव आहे जिथं मी कधी कधी व्हिजिट करतो. तिथं त्या थिएटरमध्ये एक तर स्क्रीन्स कमी आहे, त्यातही ते शोज हिंदीचेच चालवतात. हा चित्रपट मी सिरियसली सांगतो, मला नाही माहिती गावात किती रिलीज झाला आहे नाही यार. हा जर झाला ना, म्हणजे गावातही असेल ना यार, मजा येऊन जाईल तुम्हाला. आणि हा चित्रपट मी डायरेक्ट रिकमेंड करतो आहे की हा थिएटरला बघा तुम्ही. हां, आता स्टोरीविषयी बोलायला गेलं तर खूपच ओके वाटेल तुम्हाला, नाही काही. मी काय सांगतो, हा चित्रपट बघण्यापेक्षा तुम्ही जगाल हा चित्रपट. त्यांचा प्रवास, त्या छोट्या मुलांचा, असं वाटेल तुम्हाला की तुम्ही हे जगलेत ऑलरेडी. तर समजा तुम्ही ते. बाकी स्टोरी वाईज ओके आहे. डायलॉग्स थोडे बेटर पण असू शकत होते, पण ठीक आहे. तुम्हाला जेव्हा हसूही येतं, एक एंटरटेनमेंट होऊन जाईल यार मित्रांनो. अजून काय पाहिजे. ॲक्च्युली आता काय असं की एप्रिल मे 99 आपण म्हणतो जरूर आहे, एप्रिल मे सॉरी, पण ॲक्च्युली आता ज्या पद्धतीने मे महिन्यातच पाऊस पडतो आहे, त्यामुळे तुम्हाला असं वाटेल यार समर, पण समरच चालू आहे. ओके, तो रेन जरी येत असेल ना, पाऊस, तरी समरच चालू आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो आहे, प्लीज हा चित्रपट थिएटरमध्ये बघा. जर तुम्हाला बघता येत असेल तर यू विल लव इट फॉर शुअर. स्टोरी ओके. बाकी 5मधून 3.5 स्टार देईल मी. प्रेझेंटेशन खूप मस्त वाटलं मला.